येशूंचे पकडवाणे ही घटना मुख्यत्वे 4 सुवार्तेत म्हणजे गॉस्पेलमध्ये आढळते. मात्तै 26:47-56, मार्क 14:43-50, लूक 22:47-53 आणि योहान 18:2-12. 1. येशूंचे पकडवाणे कोणी केले? द बिट्रेयर. यहुदा इस्कारियोती हा येशूच्या 12 शिष्यांपैकी एक होता. तो येशूचा जवळचा शिष्य असूनही त्याने मुख्य याजकांकडून 30 रुपये घेऊन येशूंना पकडवून दिले. यहुदाचे महत्त्व. पकडवाणे हा शब्दच यहुदाच्या नावासोबत जोडला गेला आहे. त्यांनी येशूने एक चुंबन देऊन ओळखून दिले, ज्यामुळे ही दघालशीयता आणि विश्वासघाताची परिणती झाली. 2. पकडवाणे कोठे झाले? द लोकेशन. गत्सेमनेच्या बागेत. ही एक ऑलिव्हची बाग आहे जे यरुशलेमजवळील किद्रोन दघळ्याच्या पलीकडे आहे. निर्णायक दिवसानंतर येशू आपल्या शिष्यांसोबत इथेच प्रार्थना करण्यासाठी गेले होते. ही एक ओळखलेली आणि शांत जागा होती, म्हणूनच यहुदाला तेथे त्यांची खात्रीपूर्वक पकड करता आली. 3. पकडवाण्याची पद्धत. द मॅनर ऑफ अरेस्ट. विश्वासघाती चुंबन. येशूकडे गेला आणि गुरुजी नमस्कार म्हणत त्यांनी येशूंना चुंबन दिले. हे पूर्वनियोजित खूण होती. यामुळे सैनिकांना कोणता माणूस पकडायचा आहे हे कळाले. 4. येशूंची प्रतिक्रिया. येशूंस रिस्पॉन्स. शांतता आणि सत्व. येशूंनी कोणतेही प्रकारचा प्रतिकार केला नाही. त्यांनी यहुदाला विचारले, मित्रा, जे करायचे ते कर. मात्तै 26:50. ते परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवून होते. आपल्या शिष्यांचे रक्षण. जेव्हा पीटरने तलवार काढून याजकाच्या एका नोकराचे कान उडवले तेव्हा येशूंनी त्याला थांबवले आणि तो कान बरा केला. लूक 22:51. त्याने स्पष्ट केले की जर त्यांना इच्छा असेल तर त्यांच्या वतीने लढण्यासाठी त्यांना स्वर्गातून 12,000 दूत मिळू शकतात, पण तसे केले नाही. मात्तै 26:53. 5. धार्मिक अर्थ आणि महत्त्व. देवाची इच्छा पूर्ण करणे. येशूंची अटक ही केवळ एक ऐतिहासिक घटना नव्हती, तर मानवजातीच्या पापासाठी त्यांचे बलिदान देण्याच्या देवाच्या मोठ्या योजनेचा एक भाग होता. येशू म्हणाले, मी आपल्या बापाच्या आज्ञेप्रमाणे एक प्याला प्यायला पाहिजे. मात्तै 26:42. विश्वासघात आणि क्षमा. यहुदाच्या कृत्याने मानव पाप आणि विश्वासघाताचे प्रतीक म्हणून काम केले, तर येशूंनी त्यांच्या विरुद्ध केलेल्या कृत्यासाठीही क्षमा केली. येशूंनी दाखवलेले संयम, प्रेम आणि शांतता हे सर्व ख्रिश्चनांसाठी एक आदर्श ठरते. 6. परिणाम. दी आफ्टरमॅथ. येशूंच्या अटकेनंतर बायबल सांगते की सर्व शिष्य त्यांना सोडून पळून गेले. हे पूर्वसूचित केले गेले होते, मी मेंढरांना मारीन आणि मेंढरे इकडे तिकडे पांगतील. मात्तै 26:31. येशूंचा न्याय आणि क्रूसावर चढवणे. ही अटक त्यांच्या कष्ट, खोट्या चौकशी आणि शेवटी क्रूसावरील मृत्यूच्या वाटचालीची सुरुवात होती. येशूंचे पकडवाणे ही केवळ एक ऐतिहासिक घटना नसून त्यात खोल धार्मिक अर्थ आहे. हे घडणे अपरिहार्य होते कारण ते देवाच्या मोक्षयोजनेचा एक भाग होता. येशूंनी स्वेच्छेने आपली सत्व आणि प्रेमयुक्त इच्छा दर्शवली, ज्यामुळे मानवजातीसाठी त्यांचे बलिदान शक्य झाले.